सभी को नमस्कार बच्चों। कैसी चल रही है आपकी पढ़ाई? मैं मानता हूँ कि आप लोग अच्छी तरह से पढ़ाई कर रहे हैं। हिंदी वल्लरी नवी कक्षा तृतीय भाषा हिंदी में सभी नवी कक्षा के छात्रों को मैं आदर के साथ इस कक्षा में आप लोगों को मैं स्वागत करता हूँ। तो आइए बच्चों, सबसे पहले हम एक छोटा सा क्रियाकलाप करेंगे। इस क्रियाकलाप के द्वारा आज का यहाँ पर आप लोगों ने एक चित्र देखा। ये किसका चित्र है बताइए? हाँ, सही कहा आप लोगों ने, स्वामी विवेकानंद जी ने। अच्छा, स्वामी विवेकानंद जी एक बात कहा करते थे। क्या कहा करते थे वो? हाँ, उठो जागो लक्ष्य प्राप्ति तक रुको नहीं, ಏಳಿ ಎದ್ದೇಳಿ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ನಿಲ್ಲದಿರಿ, ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ನಿಲ್ಲದಿರಿ. ನೋಡಿ, ಇಂತಹ ಯುವ ನಾಯಕರಾದಂತಹ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ತಮ್ಮ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತಗಳಿಂದ हम लोगों को जागृत किया है. रुकना नहीं, हमेशा जीवन में आगे बढ़ना चाहिए. ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುನ್ನುಗ್ತಾನೆ ಇರಬೇಕು ಎನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಿದವರು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು. ಹಾಗಾದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಚಿತ್ರವನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅವರು ಯಾರಂತ ಹೇಳಬೇಕು? ಹಾಂ, ಇವರು ಯಾರು? ಎಲ್ಲರಿಗೆ ಚಿರಪರಿಚಿತರಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರವರು? ಹಾಂ, ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಯಾವಾಗಿದ್ದು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಲಿ ವಿಜ್ಞಾನಿಗಳಿಗಾಗಲಿ ಯುವ ವಿಜ್ಞಾನಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಹಳ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ನೀಡ್ತಾಯಿದ್ರು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವ್ರು ಯಾವಾಗಿದ್ರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು. ಏನಪ್ಪ ಅಂತಿದ್ರೆ, ಮೈ ಕ್ಯಾ ದೂ, ನಾನು ಏನನ್ನು ಕೊಡಲಿ, ಮೈ ಇಸ್ ಭಾರತ ದೇಶ ಕಾ एक नागरिक हूँ. नागरिक का कर्तव्य क्या है, जो नागरिक क्या करना चाहिए. ಮತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, इस देश का एक नागरिक होते हुए इस देश के लिए मैं क्या दे सकता हूँ. ಈ ದೇಶದ ಒಬ್ಬ ನಾಗರಿಕನಾಗಿ ನಾನು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಏನು ಕೊಡಬಲ್ಲೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳಿದರು. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಇಬ್ಬರು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿದರು. इन्होंने अपने जीवन में बहुत सारे कष्ट उठाए, लेकिन उन्होंने एक उन्नत स्थान हासिल की. ಒಂದು ಉನ್ನತವಾದಂಥ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅವರು ಹೋದರು. ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಂತಹ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಇಂದಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ನೆನಪಿಗೆ ತರ್ತೇವೆ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾದರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಊಟೋ ಜಾಗೋ ಲಕ್ಷ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿ ತಕ್ ರುಕೋ ನಹಿ, ಏಡಿ ಎದ್ದೇಳಿ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ನಿಲ್ಲದಿರಿ. ಹಾಗಾದೇನು ಮಾಡಬೇಕು? ನಾವು ನಡೀತಾ ಹೋಗಬೇಕು. तो आइए बच्चों, आज आप लोगों को जो पढ़ाने जा रहा हूँ, चलना हमारा काम है, ಚಲನಾ ಹಮಾರ ಕಾಮ್ ಹೈ ಎನ್ನುವಂಥ ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾದರೆ ನೋಡಿ, ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಂತಹ ಕವಿಗಳು ಯಾರು ಅಂದರೆ ಶಿವಮಂಗಲ ಸಿಂ ಸುಮನ್ ಅವರು ಬರೆದಂತಹ ಈ ಸುಂದರವಾದಂಥ ಕವಿತೆ. ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಬರೆದಂತಹ ಶಿವಮಂಗಲ ಸಿಂರವರ ಒಂದು ಪರಿಚಯ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ ಅವರ ಪರಿಚಯ. ಜನ್ಮ, इनका जन्म 5 अगस्त 1915 को उत्तर प्रदेश राज्य के उन्नाव जिले के जगरपुर गांव में हुआ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಶಿವಮಂಗಲ ಸಿಂಗ್ ಸುಮನ್ ಅವರು ಹುಟ್ಟಿದ್ದು 5 ಆಗಸ್ಟ್ 1915ರಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದ ಉನ್ನಾವ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಗರ್ಪುರ್ ಎನ್ನುವಂಥ ಊರಿನಲ್ಲಿ ಇವರು ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಶಿಕ್ಷಾ, बनारस हिंदू विश्वविद्यालय से इन्होंने स्नातकोत्तर एवं पीएचडी की उपाधि प्राप्त की है. प्रमुख रचनाएं युग का मोल, प्रलय, सृजना, विंध्या हिमालय, वाणी की व्यथा, उद्यम और विकास, ಇದು गीत काव्य, प्रकृति पुरुष, कालिदासा, नाटक आदि हैं. तो इनको पद्मश्री पुरस्कार, पद्म भूषण पुरस्कार, सोवियत लैंड नेहरू पुरस्कार, शिखर सम्मान, भारत भारती आदि पुरस्कारों से सुशोभित है. 1974 में इनकी कृति मिट्टी की बारात पर साहित्य अकादमी का पुरस्कार मिला है. निधन 27 नवंबर 2002 में हृदय गति रुक जाने के कारण इनका निधन हुआ. चलना हमारा काम है, इस कविता का आशय क्या है? चलना हमारा काम है, ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖ್ಯ ಆಶಯ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, बच्चे इस कविता के द्वारा यहाँ सीखते हैं कि जीवन के सफर में अनेक रुकावटें आती है और
उनका सामना करते हुए लक्ष्य प्राप्ति तक कदम बढ़ाने वाला व्यक्ति आदरणीय होता है। चलना हमारा काम है। ಈ ಕವಿತೆಯ ವಾಚನವನ್ನು ಮಾಡೋಣ. गति प्रबल पैरों में भरी, गति प्रबल पैरों में भरी, फिर क्यों रहूं दर दर खड़ा, फिर क्यों रहूं दर दर खड़ा, जब आज मेरे सामने, जब आज मेरे सामने है रास्ता इतना पड़ा, जब तक ना मंजिल पा सकूं, जब तक ना मंजिल पा सकूं, तब तक मुझे न विराम है, तब तक मुझे ना विराम है, चलना हमारा काम है। मैं पूर्णता की खोज में दर दर भटकता ही रहा, मैं पूर्णता की खोज में दर दर भटकता ही रहा, प्रत्येक पग पर कुछ न कुछ रोड़ा अटकता ही रहा, प्रत्येक पग पर कुछ न कुछ रोड़ा अटकता ही रहा, पर हो निराशा क्यों मुझे, जीवन इसी का नाम है, जीवन इसी का नाम है, चलना हमारा काम है, चलना हमारा काम है। कुछ साथ में चलते रहे, कुछ बीच ही से फिर गए, पर गति न जीवन की रुकी, पर गति न जीवन की रुकी, जो गिर गए सो गिर गए, जो गिर गए सो गिर गए, जो रहे हर दम, जो रहे हर दम, उसी की सफलता अभिराम है, उसी की सफलता अभिराम है, चलना हमारा काम है, चलना हमारा काम है। तो बच्चों, आपने इस कविता वाचन सुना। इस कविता में आए हुए नए शब्दों का अर्थ को समझें। ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. गति, गति ಅಂದ್ರೆ चाल, गमन, सामर्थ्य। पैर, पैर का मतलब होता है पांव, पांव ಅಂದ್ರೆ कालू। दर, दर ಅಂದ್ರೆ द्वार अथवा जगह, दर का मतलब जगह भी होता है, द्वार भी होता है। रास्ता, रास्ता ಅಂದ್ರೆ मार्ग। मंजिल, मंजिल ಅಂದ್ರೆ लक्ष्य, गुरी। विराम, विराम ಅಂದ್ರೆ विश्रांति, आरामागिरुವುದು। खोज, खोज ಅಂದ್ರೆ शोध करना, ढूंढना। पग, पग का मतलब होता है कदम, कदम ಅಂದ್ರೆ ಹೆಜ್ಜೆ। रोड़ा, ईट या पत्थर का बड़ा ढेला या बाधाएं। अटकता रहना, रोकना, उलझाना। अभिराम, अभिराम का मतलब है सुंदर, मनोहರ ಅಂತೇಳಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಈ ಹೊಸ ಶಬ್ದಗಳನ್ನು ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹಾಗಾದರೆ ಮುಂದಿನ ಭಾವಾರ್ಥದ ಕಡೆಗೆ ಗಮನವನ್ನು ಹರಿಸೋಣ. ಚಲನಾ ಹಮಾರಾ ಕಾಮ್ ಹೈ, ಗತಿ ಪ್ರಬಲ पैरों में भरी, फिर क्यों रहूं दर दर खड़ा, जब आज मेरे सामने है रास्ता इतना पड़ा, जब तक न मंजिल पा सकूं, तब तक मुझे न विराम है, चलना हमारा काम है। पहली पंक्ति में कवि कहते हैं कि मेरे पैरों में गति यानी कि चाल प्रबल है, अर्थात भगवान ने मेरे पैरों में प्रबलता दी है जिससे मैं आगे बढ़ सकता हूं, तो फिर मैं क्यों जगह जगह भटकता रहूं? यदि मैं चलना चाहूं तो मेरे सामने विशाल रास्ता है जो मुझे मंजिल की ओर ले जाता है। मेरा धैर्य कहता है कि जब तक मैं मंजिल ना पा लूं तब तक विराम न करूं, क्योंकि चलते रहना ही जीवन है। ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ಅನೇಕ ರಸ್ತೆಗಳಿದ್ದಾವೆ. ನಮಗೆ ಯಾವುದು ಒಳ್ಳೆಯ ರಸ್ತೆ ಬೇಕೋ ಆ ರಸ್ತೆಯ ಮಾರ್ಗವನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಸಾಗ್ಬೋದು. ನನ್ನ ಧೈರ್ಯ ಸಾಹಸ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಏನಂತ, ಜಬ್ ತಕ್ ಮಂಜಿಲ್ ನ ಪಾಲು, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾನು ಗೆಲುವನ್ನು ಸಾಧಿಸೋದಿಲ್ಲೋ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನನ್ನ ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟೋದಿಲ್ಲೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನನಗೆ ವಿಶ್ರಾಂತಿನೇ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನನಗೆ ವಿಶ್ರಾಂತಿನೇ ಬೇಡ. ಯಾಕೆ ಹೇಳಿ? ಕ್ಯೂಂಕಿ ಚಲ್ತೆ ರಹನಾ ಹಿ ಜೀವನ್ ಹೇ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ನಡೀತಾ ಇರುವುದೇ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ. ಯಾವಾಗಿದ್ರೂ ಅಂಥ ಅಡಚಣೆಗಳು ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇರ್ತವೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಗುರಿ ಇರಬೇಕು. ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೂ ಕೂಡ ಏನಿರಬೇಕು? ಗುರಿ ಇರಬೇಕು. ಗುರಿ ಇದ್ದರೆ ಆ ಗುರಿ ಹತ್ತಿರ ನೀವು ತಲುಪ್ತೀರಾ ಮಕ್ಕಳೇ. ಆ ವಿಚಾರವನ್ನೇ ನಾವು ಈ ಪದ್ಯದ ಮೂಲಕ ಕಲಿತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮೈ ಪೂರ್ಣತಾ ಕಿ ಖೋಜ ಮೇ ದರ ದರ ಭಟಕತಾ ಹಿ ರಹಾ, ಮೈ ಪೂರ್ಣತಾ ಕಿ ಖೋಜ ಮೇ ದರ ದರ ಭಟಕತಾ ಹಿ ರಹಾ, ಪ್ರತ್ಯೇಕ ಪಗ ಪರ್ ಕುಚ್ ನ ಕುಚ್, प्रत्येक पग पर कुछ न कुछ रोड़ा अटकता ही रहा, रोड़ा
अटकता ही रहा। पर हो निराशा क्यों मुझे, पर हो निराशा क्यों मुझे, जीवन इसी का नाम है, चलना हमारा काम है। तो देखिए, इस चित्र को हम देखने पर हमें पता चलता है कि जब हम एक रास्ता चुन लिए हैं, ಒಂದು ರಸ್ತೆಯನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಒಂದು ಮಾರ್ಗವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇರುವಾಗ ಇಸ್ ತರಸೆ ರೋಡಾ ಅಂದ್ರೇನು, ಇವರು ರುಕಾವಟ್ ನಮ್ಮನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವ್ರೇನು ಮಾಡ ನಮ್ಮನ್ನ ತಡೆ ಹಿಡಿತಾ ಇದೆ। मैंने हमेशा पूर्णता को ढूंढा और उसकी खोज में दर दर अर्थात जगह जगह भटकता रहा। ನಾನು ಏನಾದರೂ ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು, जो मेरी लक्ष्य को मैं प्राप्त करना चाहिए, इसलिए मैं उस खोज में दर दर भटकता रहा, अर्थात जगह जगह भटकता रहा। दर दर का मतलब है जगह जगह, ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ। ಭಟಕ್ತಾ ಅಂದ್ರೆ ಓಡಾಡ್ತಾ ಇರೋದು, ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು। मैं जब भी आगे बढ़ा मेरे हर कदम, ನಾನು ಯಾವ ಸಂದರ್ಭ ನಾನು ಮುಂದೆ ನುಗ್ತಿದ್ದೇನೋ ಆಗ ಹರ್ ಕದನ್ ನನ್ನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಗೂ पर रुकावटें आती रही। पर मुझे निराशा क्यों हो, मेरे हौसले बहुत ऊंचे। ಆಗ ಕಲ್ಲುಗಳು ಬಂದಾಗ, ಅಡಚಣೆ ಆದಾಗ ನಾವು ನಿರಾಶರಾಗಬಾರ್ದು। ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ಹೌಸ್ಲಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸ್ಫೂರ್ತಿ, ನನ್ನಲ್ಲಿ ಅಂತ ಸ್ಫೂರ್ತಿ ಇದೆ, ನಾನು ಸಾಧನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋಂಥ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ಫೂರ್ತಿ ಇದ್ದಾಗ ನಾವ್ಯಾಕೆ ನಿರಾಶೆ ಪಡಬೇಕು। ನಿರಾಶಾ ಕೋ ಛೋಡ್ಕರ್ ಆಗೆ ಬಡ್ನಾ ಅವ್ರು ಚಲ್ತೆ ರಹನಾ ಹಿ ಜೀವನ ಹೈ। ಎಲ್ಲ ನಿರಾಶೆಯನ್ನ ಬಿಟ್ಟು ಸಾಹಸದಿಂದ ಧೈರ್ಯದಿಂದ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು। ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಚಲ್ತೆ ರಹನಾ ಹಿ ಜೀವನ ಹೈ, ನಾವು ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾನೆ ಇರೋದು, ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಇರೋದು, ಇದೇ ಜೀವನ। कुछ साथ में चलते रहे, कुछ साथ में चलते रहे, कुछ बीच ही से फिर गए, कुछ बीच ही से फिर गए, पर गति न जीवन की रुकी, पर गति न जीवन की रुकी, जो गिर गए सो गिर गए, जो गिर गए सो गिर गए, जो रहे हर दम, जो रहे हर दम, उसी की सफलता अभिराम है, उसी की सफलता अभिराम है, चलना हमारा काम है। देखो बच्चों, यहाँ आप इस चित्र को देखिए, जो गिरने वाले गिरते हैं तो आगे बढ़ने वाला यहाँ मुकाम पर पहुंचता है। अंतिम पंक्ति में कवि कहते हैं कि जब मैं अपनी मंजिल की ओर चला तो मेरे साथ बहुत लोग चल पड़े, पर कुछ लोग बीच में ही वापस हो गए, पर मेरी यात्रा न रुकी, जो लोग रुके या गिरे उन्हें छोड़कर आगे बढ़ गया मैं, और जो साथ अंत तक रहे वही सफल हो पाए, क्योंकि निरंतर चलते रहना ही जीवन है। इस कविता में कवि कहते हैं कि जब मैं अपनी मंजिल की ओर चला, ಕವಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾನು ನನ್ನ ಗುರಿಯ ಕಡೆಗೆ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ। जब मैं चला मेरी मंजिल की ओर चला, ನನ್ನ ಗುರಿಯ ಕಡೆಗೆ ನಾನು ಹೊರಟೆ, ಆವಾಗ ನನ್ನ ಹಿಂದೆನೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಜನರು ಕೂಡ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬಂದ್ಬಿಟ್ರು। ಹಾಗೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ವಿ, ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ। ಕುಚ್ ಲೋಗ್ ಬೀಚ್ ಮೇ ಹಿ ವಾಪಸ್ हो गए, ಕೆಲವರು ಜನರು ಅಯ್ಯಪ್ಪ ನನಗಾಗಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನನಗಾಗಲ್ಲ ಬಿಡಪ್ಪ, ಆಗಲ್ಲ ನನಗಾಗಲ್ಲ, ಕೆಲವು ಜನರು ವಾಪಸ್ ಹೊರಟು ಹೋಗ್ಬಿಟ್ರು। ಇನ್ನು ಕೆಲವು ಜನರು ಅಯ್ಯೋ ಸುಸ್ತಾಯ್ತು ನನಗೆ, ಸಾಕು ನನಗಿಷ್ಟೇ ಅಂತ ಕೆಲವು ಜನರು ಅಲ್ಲೇ ಕುಳಿತುಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು। कुछ वापस हो गए पर कुछ वहीं पर रुक गए, मेरी यात्रा न रुके। ಆದರೆ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾನೊಂದು ಗುರಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ನಲ್ಲ, ಆದರೆ ನಾನು ಮಾತ್ರ ನಿಲ್ಲಿಲ್ಲ। न रुकी जो लोग रुके या गिरे उन्हें छोड़कर आगे बढ़ गया। ಯಾರು ನಿಲ್ತಾರೋ ನಿಲ್ಲಿ, ಅದು ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಾನು ಮಾತ್ರ ನಿಲ್ಲಕೂಡದು, ನನ್ನ ಗುರಿ ನಾನು ತಲುಪಲೇಬೇಕು। अपनी मंजिल पाने के लिए मैं कितना भी कष्ट उठाने को तैयार हूँ, यहाँ कवि मानते हुए वे आगे बढ़ गए और ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು। मैं और जो साथ अंत तक रहे, ನಾನಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬಂದವರಾಗಿರ್ಬೋದು, ನಾವು ಕೊನೆಯವರೆಗೆ ಪಯಣವನ್ನು ಬೆಳೆಸ್ತೇವಲ್ಲ, ಅಂದರೆ ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟುವಂಥ ಪಯಣ ಹೋಗ್ತೇವಲ್ಲ, ಕೊನೆಯವರೆಗೆ ಯಾರು ಎಂಥ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತಲುಪ್ತಾರಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ವಹಿ ಸಫಲ್ ಹೋ ಪಾಯೆ, ಅವರೇ ಯಶಸ್ವಿಯನ್ನು ಗಳಿಸ್ತಾರೆ, ಅವರೇ ವಿಜಯಿಗಳಾಗ್ತಾರೆ। ಕ್ಯೂಂಕಿ ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ನಿರಂತರ ಚಲ್ತೆ ರಹನಾಯಿ ಜೀವನ, ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು ಗುರಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದೇ ಈ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ।
इसी प्रकार आप लोग भी बहुत सारे कठिनाइयों का सामना किया है, ಬಹಳ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ತಾವು ಕೂಡ ಅನುಭವಿಸ್ರಿ ಅಂತ ಕರೋನಾ ಅಂತ ಮಹಾಮಾರಿ ಆದರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಓದು ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. आप पढ़ते ही जा रहे हैं क्योंकि आपने हार नहीं मानी है. आप पढ़ने का जो तरीका अपनाया है, ನೀವು ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು ಗುರಿ ಮುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, चलना हमारा काम है. तो देखिए अभ्यास के प्रश्न, एक वाक्य में उत्तर लिखिए. ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ. ಇಲ್ಲಿ 3 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನೀಡಲಾಗಿದೆ. पैरों में कैसी गति भरी है. पहला प्रश्न आपके लिए है, पैरों में कैसी गति भरी है. इसका सही उत्तर बताइए. हाँ आप बताओ, आप बताओ. हाँ सही कहा आपने, पैरों में प्रबल गति भरी है. कवि के अनुसार कब तक विराम नहीं है. कवि के अनुसार जब तक मंजिल नहीं मिलती तब तक विराम नहीं है. हमारा काम क्या है, हमारा काम क्या है बताओ. हाँ सही पहचाना आप लोगों ने, चलना हमारा काम है. अगला प्रश्न है, कवि किसकी खोज में भटक रहे हैं. इसका सही उत्तर क्या है बताओ. हाँ सही पहचाना, कवि पूर्णता की खोज में भटक रहे हैं. कवि पूर्णता की खोज में भटक रहे हैं. प्रत्येक पग पर क्या अटकता रहा है. प्रत्येक पग पर क्या अटकता रहा है. इसका सही उत्तर है, प्रत्येक पग पर रोड़ा अटकता रहा है. किसकी गति रुकी नहीं है बताओ, देखेंगे. हाँ सही कहा आप लोगों ने, जीवन की गति रुकी नहीं है. जीवन की गति रुकी नहीं है. अच्छा बच्चों, आगे के प्रश्न की ओर हम बढ़ेंगे. 2-3 ವಾಕ್ಯೋं में उत्तर लिखिए. 2-3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಕ್ಕಳೇ ಗಮನಿಸಿ. तो पहला प्रश्न है, आज मेरे सामने है रास्ता इतना बड़ा, पंक्ति का आशय क्या है. आज मेरे सामने है रास्ता इतना बड़ा, आशय यह है कि आज कवि के सामने बहुत से चुनौतियां हैं. चुनौतियां अंद्रेनो ಚಾಲೆಂಜಸ್ಗಳು. कवि ಎದುರಿಗೆ ಬಹಳ ಚಾಲೆಂಜಸ್ ಇದೆ. उचित चुनौती को चुनकर अपनी मंजिल तक लक्ष्य पहुंचना है. 2ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಗಮನಿಸಿ ಮಕ್ಕಳೇ. कविता की अंतिम पंक्तियों में कवि ने क्या संदेश दिया है. ಕವಿತೆಯ ಕೊನೆಯ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಕವಿಗಳು ಏನನ್ನ ಸಂದೇಶವನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಗಮನಿಸಿ ಮಕ್ಕಳೇ. कविता की अंतिम पंक्ति में कवि ने यह संदेश दिया है कि मंजिल पाने के लिए चलते रहें. अगर बीच बीच में ही रुक गए तो भी जीवन की गति रुकती नहीं. अगर कोई गिरकर रह जाने वालों की नहीं बल्कि आगे चलने वालों को उत्तम सफलता मिलती है. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಕವಿಯ ಕೊನೆಯ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಕವಿ ಯಾವ ರೀತಿ ಸಂದೇಶ ನೀಡಿದನಪ್ಪ ಅಂದರೆ ಗಮನಿಸಿ ನೀವು. ನಾವು ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕು. ಆ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕಾದ್ರೆ ಅನೇಕ ಅಡಚಣೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಅಗರ್ ಬೀಚ್ ಬೀಚ್ ಮೇ ಹಿ ರುಕ್ ಗಯೆ ತೋ, ನಾವು ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನು ನಾವು ತಲುಪೋದಿಲ್ಲ. ಆ ಗುರಿಯನ್ನು ನಾವು ಚಾಲೆಂಜ್ ಆಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿ, ಗಿರ್ನೆ ವಾಲೆಗೂ ಗಿರ್ನೆ ದೀಜಿಯೆ, ಮುಂದೆ ಯಾವನು ಹೋಗೋಲ್ಲ ಅವನು ಹೋಗದಿರಲಿ. ಜೋ ಹಮಾರ ಮನ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೈ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆ ನಾವು ಆ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕು. ಹಮ್ ವಹಾ ಪಹುಂಚನಾ ಚಾಹಿಯೆ. ತಬ್ ಜೋ ಆಗೆ ಬಡ್ಕರ್ ಜಾತಾ ಹೈ, ಮುನ್ನುಗ್ಗಿ ಹೋಗ್ತಾನೆ, ಅವನಿಗೆ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಯಶಸ್ವಿ ಅವನಿಗೆ ಮಿಲ್ತಾ है. मिलता है ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಯಶಸ್ವಿ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಮಕ್ಕಳೇ. तो आगे की प्रश्नों की ओर बढ़ेंगे. तो देखिए, प्रथम 2 शब्दों की अनुरूपता के अनुसार तीसरे शब्द का अनुरूप शब्द लिखिए. ಮೊದಲೆರಡು ಪದಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮೂರನೆಯ ಪದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ. ಇದು ಅನುರೂಪದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. प्रथम 2 शब्दों की अनुरूपता के अनुसार तीसरे शब्द का अनुरूप शब्द लिखिए. ಅಂದರೆ ಮೊದಲೆರಡು ಪದಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮೂರನೆಯ ಪದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಮೊದಲನೇದು ಜನ್ಮ ಮರಣ. ಬಹುತ್ಗೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ. ಹಾಂ ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ, ಕಮ್ ಅಥವಾ ಥೋಡಾ. ಇನ್ನು 2ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡಿ, ಚಲನ ಚಲಾನ ಅಂದರೆ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಪದ ಇದು. ಗಿರ್ನಾ ಹೇಳಿ ಹೇಳಿ ಹೇಳಿ. ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ, ಗಿರಾನ. ಈಗ 3ನೇ ಪ್ರಶ್ನೆ,
तीसरा प्रश्न देखिए, पैर ಅಂದ್ರೆ ಪಾವ್, ಸಡಕ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ಹೇಳಿ ನೋಡೋಣ. ಹಾ, ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ, ರಾಸ್ತಾ. ರೋಡ ಅನ್ನೋದು ಸಂಜ್ಞಾ ಶಬ್ದವಾದರೆ ಭಟಕನ ಅನ್ನೋದು ಯಾವ ಪದ? ರೋಡ संज्ञा शब्द, भटकना क्या है बताइए? अच्छा, सही कहा आपने, क्रिया शब्द. भटकता रहना, चलते रहना, जाते रहना बताते ना वो ये. अब अगले प्रश्न की ओर हम जाएंगे. तो देखिए बच्चों, विलोम शब्द लिखिए. यहाँ पर क्या करना चाहिए? यहाँ पर विलोम शब्द लिखना चाहिए. विरुद्धार्थक पदವನ್ನು ಬರಿಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ ನೀವು. ಪೂರ್ಣತಾ, ನಿರಾಶಾ, ಸಫಲತಾ, ಆಗೆ, ಜನ್ಮ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ, ಪೂರ್ಣತಾ ಇದರ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಏನು? ಅಪೂರ್ಣತಾ. ಶಬಾಷ್. ನಿರಾಶಾ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ. ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ, आशा. सफलता, इसका विलोम शब्द क्या है? असफलता. आगे बताइए, पीछे. जन्म बताइए बताइए. हाँ, सही पहचाना, मरण. बहुत बढ़िया बच्चों, बहुत बढ़िया. आप लोगों ने विलोम शब्द को किस तरह से लिखना चाहिए उसके बारे में आप लोगों ने जानकारी हासिल की. तो बच्चों, आगे की प्रश्न की ओर बढ़ेंगे. ಸಹಿ ಶಬ್ದೋं से ವಾಕ್ಯ ಪೂರಾ ಕೀಜಿಯೆ. ಇಲ್ಲಿ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ತುಂಬಿರಿ. ಇಲ್ಲಿ ಸರಿಯಾದಂತಹ ಪದವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಪದಗಳೇ ಮಕ್ಕಳೇ ಇದು. ಹಾಗ ನೋಡಿ, ಫಿರ್ ಕ್ಯೂ रहूं डैश खड़ा. बताइए, फिर क्यों रहूं डैश खड़ा. सही उत्तर क्या है? हाँ, दर दर खड़ा. बहुत बढ़िया. तब तक डैश है, यहाँ क्या आना चाहिए? हाँ, मुझे न विराम है. तब तक मुझे न विराम है. कुछ डैश से फिर गए. बताइए. हाँ, बीच ही से फिर गए. जो गिर गए सो गिर गए. बहुत अच्छा बच्चों, बहुत अच्छा. आप लोगों ने वाक्यों को किस तरह से पूरा करना चाहिए उसके बारे में भी आप लोग समझ रहे हैं. तो आइए बच्चों, आगे निम्नलिखित पद्य का भावार्थ लिखिए. ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಈ ಪದ್ಯದ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಮೈ पूर्णता की खोज में दर दर भटकता ही रहा. मैं पूर्णता की खोज में दर दर भटकता ही रहा. प्रत्येक पग पर कुछ न कुछ, प्रत्येक पग पर कुछ न कुछ रोड़ा अटकता ही रहा. निराशा क्यों मुझे, निराशा क्यों मुझे, जीवन इसी का नाम है, जीवन इसी का नाम है. ಚಲನ ಹಮಾರ ಕಾಮ್ ಹೇ, ಚಲನ ಹಮಾರ ಕಾಮ್ ಹೇ. ಈ ಸಾಲುಗಳಿಗೆ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ಬರೀಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ, ಇದರ ಭಾವಾರ್ಥ ಏನಂತ ನೋಡೋಣವಾ. ನೋಡಿ, कवि का कहना है कि अपनी सिद्धि को ढूंढते हुए द्वार द्वार फिरते ही रहा, पर प्रत्येक कदम पर कुछ ना कुछ बाधाएं आते ही रहे, फिर भी निराशा नहीं है, क्योंकि इसी का नाम जीवन है. अपने सिद्धि के लिए चलना हमारा काम है. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಕವಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, अपने सिद्धि के लिए, ಸಿದ್ಧಿ ಕೋ ढूंढते हुए, ನಾನು ನಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ, ನಮ್ಗೆ ಯಾವ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹೊರಟಿದ್ದೀವಲ್ಲ, ನಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಜಗಹ ದ್ವಾರ ದ್ವಾರ ಫಿರ್ತೆ ಹಿ ರಹ. ದ್ವಾರ ಅಂದರೆ ಜಗ ಜಗ, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತಿರುಗ್ತಾನೆ ಇದ್ದೆ. ಪರ್ ಆದರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕದಂ, ಪ್ರತಿ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ, ಕುಚ್ ನಾ ಕುಚ್ ಬಾಧಾ ಹಿ ರಹಿ, ನಾನು ಸಾಕ್ತಾ ಇರುವಂಥ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಅಡಚಣೆ ಬರ್ತಾನೆ ಇತ್ತು. ಫಿರ್ ಬಿ ನಿರಾಶ ನಹೀ ಹೈ, ಆದರೂ ಕೂಡ ನಾನು ನಿರಾಶನಾಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಹೇಳಿ? ಕಷ್ಟ ಯಾರಿಗೆ ಬರ್ತದೆ? ಮನುಷ್ಯನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಬರ್ತದೆ. ಕ್ಯೂಂಕಿ ಇಸಿ ಕಾ ನಾಮ್ ಜೀವನ ಹೈ. ಯಾರು ಕಷ್ಟವನ್ನು ಪಡ್ತಾನೆ ಅದೇ ಜೀವನ, ಕಷ್ಟದಲ್ಲಿಯೇ ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸ್ತಾನಲ್ಲ ಅದೇ ಜೀವನ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಏನು ಸಾಧನೆ ಮಾಡುವಾಗ ಅನೇಕ ಕಷ್ಟ ಬರ್ತದೆ, ಅದನ್ನು ನಿಭಾಯಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುವುದೇ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ. ಅಪ್ನೆ ಸಿದ್ಧಿ ಕೆ ಲಿಯೇ ಚಲನ ಹಮಾರ ಕಾಮ್ ಹೈ. ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು ನಡೀತಾ ಇರಬೇಕು, ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು. ನೋಡಿ, ಕರತ ಕರತ ಅಭ್ಯಾಸತೆ ಜಡಮತಿ ಹೋತ ಸುಜಾನ, ರಸರಿ ಆವತ ಜಾತತೆ ಸಿಲಪರ ಪಡತ ನಿಶಾನ. ನಿರಂತರವಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ನಿರಂತರವಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಎಂತಹವನೂ ಕೂಡ ಬುದ್ಧಿವಂತನಾಗ್ತಾನೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ, ಕರತ ಕರತ ಅಭ್ಯಾಸತೆ ಜಡಮತಿ ಹೋತ ಸುಜಾನ, ರಸರಿ ಆವತ ಜಾತತೆ ಸಿಲಪರ ಪರತ ನಿಶಾನ. ಹಾಗೆ ರೀತಿ ಮನುಷ್ಯ ನಿರಂತರವಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ, ಕಲಿತಾ ಹೋದರೆ, ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು ಮುನ್ನುಗ್ತಾ ಹೋದರೆ ನಾವು ಬುದ್ಧಿವಂತರಾಗೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಅನುಮಾನವಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಅನುಸಾರ ಲಿಖಿಯೇ. ಇಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಸುಂದರ ಪ್ಲಸ್ ತಾ, ಅದೇನು ಸುಂದರತಾ.
ನೋಡಿ, ಸುಂದರ್ ಪ್ಲಸ್ ತಾ ಸುಂದರತಾ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಹೇಗೆ ನೀಡಿದೆಯೋ ಅದ್ರ ಹಾಗೆ ನೀವು ಸರಿಯಾದಂಥ उत्तरವನ್ನು बरीಬೇಕು मकड़े. लिखना चाहिए बच्चों. तो देखिए आदर प्लस ता, बताइए वहां क्या आना चाहिए, यहाँ क्या लिखना चाहिए. यहाँ देखिए सुंदर प्लस ता सुंदरता, आदर प्लस ता, यहाँ क्या आना चाहिए बताइए. हाँ सही कहा आप लोगों ने, आदरता. उसके बाद तीसरा प्रश्न देखेंगे, विनय प्लस ता, क्या लिखना है यहाँ पर बताओ. हाँ सही कहा आप लोगों ने, विनयता. और उसके बाद क्रूर प्लस ता, क्या लिखना है, क्रूर प्लस ता. ता को मिलाने से क्या होता है वहां पर. हाँ सही कहा आप लोगों ने, क्रूरता. बहुत बढ़िया. और एक प्रश्न, वीर प्लस ता, क्या लिखना है यहाँ. हाँ सही कहा, वीरता. तो देखिए सुंदर प्लस ता सुंदरता, आदर प्लस ता आदरता, विनय प्लस ता विनयता, क्रूर प्लस ता क्रूरता, वीर प्लस ता वीरता. तो बच्चों देखिए इस तरह से ता प्रत्यय जोड़ने से, सुंदर को ता प्रत्यय जोड़ने से क्या होता है, सुंदरता होता है. आदर को ता प्रत्यय जोड़ने से आदरता, विनय को ता प्रत्यय जोड़ने से विनयता, क्रूर को ता प्रत्यय जोड़ने से क्रूरता, वीर को ता प्रत्यय जोड़ने से वीरता. तो हम आगे के प्रश्न की ओर बढ़ेंगे बच्चों. देखिए अगला प्रश्न है आपके लिए गृह कार्य. आप लोगों ने जो इस कविता में क्या क्या सुना, क्या क्या समझा, क्या अनुभव किया, इसके लिए आपको यहाँ पर गृह कार्य दिया जा रहा है. आप लोग क्या करना चाहिए, इन गृह कार्यों को लिखकर अपने अध्यापकों को दिखाना चाहिए. तो आइए बच्चों आपके लिए पहला प्रश्न क्या है देखेंगे. तो देखिए पहला प्रश्न, चलना हमारा काम है, इस कविता से क्या सीख मिलती है. समझिए ना आप, चलना हमारा काम है, इस कविता से आपको क्या सीख मिली है. ಮತ್ತೆ ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಇಸ್ ಕವಿತಾ ಕಾ ಭಾವಾರ್ಥ लिखिए. ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾವು ಏನನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರೋ, ಏನನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರೋ, ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವುಗಳು ಈ ಕವಿತೆಯ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ತಾವು ಬರೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ಮತ್ತೆ ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಆಪ್ಕೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಲಿಖಿए. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದೊಂದು ಗುರಿ ಇರ್ತದೆ. ಈ ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಏನಪ್ಪ, ನಿಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಲಕ್ಷ್ಯ ಏನು, ನಿಮ್ಮ ಗುರಿ ಏನು, ನಿಮ್ಮ ಗುರಿ ಬಗ್ಗೆ ಬರ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರಾ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಗುರಿಗಳು ಏನು, ತಾವು ಏನು ಆಗಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಹಿಂದಿ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ತೋರಿಸ್ತೀರಾ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಇವತ್ತಿನ ಚಲನಾ ಹಮಾರ ಕಾಮ್ ಹೈ, ಇಷ್ಟು ಹೊತ್ತು ತಾವುಗಳು ಬಹಳ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರ ಮಕ್ಕಳೇ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂಥ ಈ ಮೂರು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಹಿಂದಿ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ತೋರಿಸ್ತೀರ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರಿ. तो देखिए बच्चों, मैं हूँ संजय कुमार गणपति राठौड़, सरकारी हाई स्कूल बाचनहट्टी, मागड़ी तहसील, रामनगर जिला. तो बच्चों मैं मानता हूँ कि आप लोगों को चलना हमारा काम है इस कविता द्वारा आप लोग क्या करना चाहिए, किस तरह से पढ़ाई करनी चाहिए और हमारी मंजिल क्या है, हमारे जीवन में कितनी बाधाएं आती है, तो उन बाधाओं को हम ಪೀಚೆ ಹಟಾಕರ್ ಹಮ್ ಆಗೆ ಬನ್ನ ಚಾಹಿಯೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಕವಿತೆಯಿಂದ ನಾವು ಕಲ್ತಿರೋದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಷ್ಟಗಳು ಬರ್ತಾವೆ, ಆ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನಾವು ಎದುರಿಸಿ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಪದ್ಯದಿಂದ ನಾವು ಕಲ್ತಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಆಲಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದನೆ ಹೇಳ್ತಾ, ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಶುಭವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಸಭಿಕೋ ಸಂಜಯ್ ರಾಥೋಡ್ ಕಾ ಪ್ಯಾರ ಭರಾ ನಮಸ್ಕಾರ. ಧನ್ಯವಾದ ಬಚ್ಚೋ.